धान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टिकोनातनं सर्वात महत्त्वाचं अर्थकारण म्हणजे ग्रामीण कृषी अर्थकारण. आणि या ग्रामीण कृषी अर्थकारणामध्ये शेती आणि शेती संबंधित व्यवसायाची, त्याचबरोबर ती अन्न प्रक्रिया उद्योगाची महत्त्वाची भूमिका, त्याचबरोबर शेतकरी बांधवांना कच्चा मालाला मिळणारा भाव आणि प्रक्रिया करून मिळणाऱ्या मालाला एक चांगला भाव मिळतो, या दृष्टिकोनातनं आणि शेतकरी बांधवांच्या उन्नतीच्या दृष्टिकोनातनं उत्पन्न आणि विकासाच्या बाबतीत विचार करता अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. आजच्या भागामध्ये अशाच एका उपक्रमासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे अन्न प्रक्रिया उद्योग निधी, आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे श्री रोहन मोरे, सहाय्यक प्रबंधक, नाबार्ड, महाराष्ट्र राज्य क्षेत्रीय कार्यालय, पुणे. नमस्कार सर. नमस्कार. आपलं या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत. तर मुळातच सर, खूप महत्त्वाचा विषय आहे. मग आपल्याला सुरुवातीला देशातील कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्राची सध्या परिस्थिती काय आहे? आपण जर आजच्या घडीला बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कृषी क्षेत्राचं योगदान जे पूर्वीच्या काळी भरपूर होतं ते हळूहळू आता कमी होत आलंय. म्हणजे 2014-15 मध्ये ते 18.2% होतं, तर आजच्या घडीला ते 16.5% इतपत आलेलं आहे. हे एक प्रकारे कृषी आधारित अर्थव्यवस्थेचं उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये असणाऱ्या अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या संक्रमणाचं लक्षण आहे. पण जरी असं असलं तरी आपल्याला हे बघायला हवं की आजही ग्रामीण जनता, 70% ग्रामीण जनता ही शेतीवरती अवलंबून आहे. नक्कीच. आणि आपले शेतकरी जे आहेत ते 82% शेतकरी हे लहान आणि सीमांत शेतकरी आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये 56% रोजगार जो आहे तो शेतीद्वारे मिळतो. तर यामुळे आपल्याला शेती अधिक फायदेशीर कशी करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि त्याच्यामधल्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्यातील एक प्रमुख समस्या म्हणजे शेतकऱ्यांचा जो माल असतो, शेतकरी बांधवांचा, त्याला जो योग्य भाव मिळणं अपेक्षित असतं, नक्कीच, तो मिळताना कुठेतरी आपल्याला दिसून येत नाही. नक्कीच. मग याच्यावरती केवळ किमान आधारभूत किंमत किंवा FRP घोषित करून हा काही समस्या पूर्णपणे सुटणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने याच्यावरती मार्ग काढणे आवश्यक. नक्कीच. आणि त्यातलाच एक महत्त्वाचा जो पर्याय आपण म्हणू शकतो तो अन्न प्रक्रिया उद्योगातून तयार होणारा प्रक्रियायुक्त किंवा मूल्यवर्धित माल नक्कीच महत्त्वाचा आहे. मग सर, अशा परिस्थितीमध्ये जे काही आपण एकूण व्यवसायाबद्दल विचार केला, मग अन्न प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टिकोनातून त्या क्षेत्राचा सद्यस्थिती काय आहे? आपण आता या स्थितीमध्ये आहेत की भारतामध्ये जर आपण बघितलं तर अन्नधान्य, कडधान्य, फळे, पालेभाज्या किंवा दुग्धजन्य पदार्थ याच्यामध्ये भारत हा जगातील एक अग्रेसर देश आहे. म्हणजे फळे आणि पालेभाज्या उत्पादनामध्ये आपण चीननंतर 2 नंबरला आहे, किंवा पोल्ट्रीमध्ये आपण 3 नंबरला आहे, मत्स्यमध्ये 5 नंबर आहे, मत्स्य व्यवसाय उत्पादनामध्ये. पण म्हणजे काय की उत्पादनामध्ये आपल्याकडे प्रचंड मुबलकता आहे. पण आपली मुख्य अडचण जी आहे ती या उत्पादनानंतर जी लागणारी पायाभूत व्यवस्था आहे, ज्याच्यामध्ये साठवणूक येते, प्रक्रिया येते, वाहतूक येते किंवा बाजार व्यवस्था येते, ही पुरेशी सशक्त नाही आहे. म्हणजे जर आपण बघितलं की उत्पादन जरी चांगलं असलं तरी आपल्याकडे प्रक्रिया फार कमी प्रमाणामध्ये होते. त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर नाशवंत जे कृषी माल असतो आपल्याकडे, फळे पालेभाज्या, याच्यावरती फक्त 8% प्रक्रिया आपल्याकडे होते. मग याच्यामुळे की साठवणूक आणि प्रक्रिया क्षमतेच्या अभावामुळे दरवर्षी आपल्याला जवळपास 92,000 कोटींच्या कृषी मालाची नासाडी होते. आणि दुसऱ्या बाजूला आपण हेही बघतो की आपल्या देशामध्ये कुपोषण, गरिबी किंवा सकस आहाराची कमतरता या गोष्टी दिसून येतात. म्हणजे हा एक प्रकारचा विरोधाभास आपल्याला दिसून येतो. तर याच्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग हे एक चांगलं पाऊल ठरू शकतं. जसं मी सांगितलं की कृषी मालाची जी नासाडी होते ती नासाडी याच्यामुळे कमी होईल. कृषी मालाच्या गुणवत्तेमध्ये वाढ होईल, त्याच्या पोषण क्षमतेमध्ये वाढ होईल, कृषी मालाच्या मूल्यामध्ये वाढ होईल आणि त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होईल.
म्हणजे नाशवंत मालावरती जरी प्रक्रिया केली तर तो असा नाशवंत माल हा जास्त काळासाठी त्यांना साठवता येईल आणि योग्य वेळेला योग्य भावाला त्यांना तो मार्केटमध्ये विकता येऊ शकतो. जसं आता आपण म्हणालात की 92,000 कोटी पर्यंतच्या अन्नाचं नुकसान होत आहे, त्याचबरोबर ती एक विरोधाभास म्हणून देखील आपल्याकडे एक परिस्थिती आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होणारं हे जे काही अन्नाचं नासाडी आहे किंवा एकूणच नाशवंत या अन्नाचं आपल्याला या मोठ्या समस्येला जर सामोरं जायचं असेल किंवा या समस्येवरती मात करायची असेल तर त्या संदर्भात काय सांगाल? ही जर आपण नासाडी बघितली तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे अन्नधान्याच्या क्षेत्रामध्ये आपण बघितली तर उत्पादनाच्या जवळपास 6 ते 12% नासाडी होते. फळे आणि पालेभाज्या जे सगळ्यात जास्त नाशवंत पदार्थ आहेत त्याच्यामध्ये 16% पर्यंत आपल्याकडे नासाडी होते. मत्स्य उत्पादनामध्ये जवळपास 6 ते 7% होते. पोल्ट्री आणि मांसाहारामध्ये जवळपास 3 ते 7% अशा प्रकारची नासाडी होते. कारण याच्यामध्ये जी लागणारी साठवणूक व्यवस्था आहे, शीतगृहांची निर्मिती असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की साठवणूक किंवा प्रक्रिया उद्योगांची निर्मिती असेल, जी गावातल्या पातळीवरती किंवा तालुका पातळीवरती असायला पाहिजे ती आपल्याकडे पुरेशा प्रमाणात नाहीये. नक्कीच. त्यामुळे जे आर्थिक नुकसान होते ते शेतकऱ्याचंही होतं आणि मग मोठ्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर ते पूर्ण भारताचंही नुकसान होतं. नक्कीच. आणि त्याच वेळेलाही आपल्याला विरोधाभास दिसतो की आपल्याकडे सकस अन्न मिळत नाही. बरोबर. त्याच्यावरती ही अन्न प्रक्रिया उद्योग हे चांगलं नक्कीच उपाय असू शकतो. आमची माती आमची माणसं. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं त्याचबरोबर ती समाजातल्या विविध घटक आहेत किंवा विविध स्तरावरती आपल्याला अन्न या गोष्टीचा विचार करता नक्कीच आपल्याला अन्न प्रक्रिया उद्योग हा या एकमेव पर्याय आहे आणि याला चालना देण्यासाठी म्हणून नक्कीच महत्त्वाचा उपक्रम राबवला जातो. नाबार्ड मार्फत देखील या उद्योगाला चालना देण्यासाठी म्हणून एक निधी दिला जातो, अन्न प्रक्रिया उद्योग निधी. तर आजचा आपला विषय देखील तोच आहे. तर ही निधी नेमका काय आहे आणि हा कशा रीतीने वाटप केला जातो किंवा त्याचं काय एकूण आवाका आहे त्याबद्दल सांगावं. अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रामधील जर आपण प्रमुख समस्या यावेळी बघितली तर मुख्य समस्या ही आहे की जास्त व्याजदराने होणारा कर्ज पुरवठा. तर यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने नाबार्ड अंतर्गत 2014-15 मध्ये अन्न प्रक्रिया उद्योग निधी हा 2000 कोटींचा निधी स्थापन केला. याचा प्रमुख उद्देश हा होता की जे पात्र उपक्रम आहेत किंवा पात्र उद्योग आहेत त्यांना क्लस्टर योजनेअंतर्गत या संबंधित फूड पार्कमध्ये किंवा मेगा फूड पार्कमध्ये त्यांच्या अन्न प्रक्रिया उद्योगांना कमी दराचा किंवा रास्त दराचा कर्ज पुरवठा करणे हा याचा मागचा मुख्य उद्देश होता. आणि अशा फूड पार्कमध्ये हे प्रकल्प असे संबंधित इच्छुक उमेदवार हे राबवू शकतात. मग आपल्याला या निधीचा एकूण किंवा या उपक्रमाचा जर आपल्याला उद्देश सांगायचा झाला तर काय सांगाल? अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देणे आणि त्याच्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे. शेतकऱ्यांनी फक्त उत्पादनावरती अवलंबून न राहता त्याच्यावरती जर प्रक्रिया केली तर अशा प्रक्रिया केलेल्या मालाला आज बाजारामध्ये म्हणजे भारताबाहेर आणि भारतामध्ये आणि भारताबाहेर सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये मागणी आहे. मग निर्यातीमध्ये सुद्धा वाढ होईल. अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना दिल्यामुळे रोजगार निर्मिती म्हणजे विशेषतः ग्रामीण भागातील युवांना किंवा महिलांना ही रोजगार निर्मिती करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे ही माहिती आहे की ग्रामीण जनतेला किंवा गरीब जनतेला केंद्र शासनाकडून अन्न सुरक्षा योजना राबवली जाते. तर अन्न प्रक्रिया उद्योगामुळे अशा जनतेला आपण सकस आहार देऊ शकू, सकस अन्नपदार्थ पुरवू शकू. अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये जे मानक आहेत त्या मानकानुसार जर आपण प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ बाजारामध्ये आणले तर असे पदार्थ हे शुद्ध असतील. नक्कीच. आणि त्याचा फायदा हा जनतेला होईल. सर त्याचबरोबर ते आता आपण सांगितलं की अन्न प्रक्रिया उद्योगासाठी म्हणून आपल्याला किंवा त्याची सद्यस्थिती काय आहे, पण त्याचबरोबर ती या अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी आणि ते एकूणच याचं जे कार्य आहे ते प्रभावीरित्या चालावं किंवा यशस्वीरित्या चालावं त्यासाठी म्हणून एक निधी नक्कीच आहे. मग अन्न प्रक्रिया उद्योग नीती याबद्दल काय सांगाल? अन्न प्रक्रिया उद्योग नीती ही केंद्र शासनामार्फत राबवली जाते. त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक येतात. मग त्याच्यामधील एक योजना किंवा उपक्रम येतात. त्याच्यामधील एखादी योजना म्हणजे जी महत्त्वाची आहे ती म्हणजे प्रधानमंत्री किसान संपदा योजना किंवा एकात्मिक फलोत्पादन योजना या अशा मुख्य योजना आहेत. आणि या मुख्य योजनांना हेल्प करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी म्हणून बाकीच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये तुमची स्टार्टअप इंडिया असेल, स्किल इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल तर याच्या अंतर्गत तुम्ही त्याचे प्रशिक्षण घेऊ शकता आणि संबंधित उपक्रम तुम्ही या निधी अंतर्गत सुरू करू शकता. कारण आपण जर बघितलं तर अन्न प्रक्रिया उद्योग हा भारतामधील हा एक प्रमुख उद्योग बनत चाललेला आहे आणि जगामध्ये आपण याच्यामध्ये 5व्या स्थानावरती आहोत. पण याच्यामध्ये अजून खूप पुढे आपण जाऊ शकतो. कारण कृषीमध्ये जर आपण बघितलं तर एकूण मूल्यवाढीमध्ये या क्षेत्राचं योगदान 8% आहे आणि एकूण निर्मिती क्षेत्रामध्ये या क्षेत्राचं योगदान 9% आहे. म्हणजे याच्यामध्ये अजून वाढण्यासाठी आपण खूप जास्त वाव आहे. म्हणून या योजनेचा किंवा या नीतीचा
या अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी नक्कीच फायदा होईल. नक्कीच, म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं आणि एक चांगला आहार मिळण्याच्या दृष्टिकोनातनं देखील नक्कीच आपल्याला अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देणं नक्कीच महत्त्वाचं आहे. मग या उपक्रमाच्या अंतर्गत कोण कोण शेतकरी किंवा अजून कुठल्या संस्था यामध्ये लाभधारक होऊ शकतात का, किंवा मग लाभधारक होण्यासाठी म्हणून काय पात्रता असणं आवश्यक आहे? या निधी अंतर्गत जर आपण बघितलं तर राज्य शासन किंवा राज्य शासन पुरस्कृत कंपन्या असतील, संयुक्त भागीदारी असणाऱ्या कंपन्या असतील, किंवा सहकारी संस्था असतील, सहकारी संस्थांचे फेडरेशन्स असतील, शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा उद्योजक असतील, इत्यादी घटक हे याच्यामध्ये पात्र लाभधारक आहेत. याच्यामध्ये फक्त अट हीच आहे की या प्रकल्पांची जी उभारणी आहे ती केंद्र शासनाच्या निर्धारित फूड पार्कमध्ये किंवा मेगा फूड पार्कमध्येच त्यांना करता येईल, ज्या अंतर्गत त्यांना या निधीच्या अंतर्गत अर्थसहाय्य हे नाबार्डकडून करण्यात येईल. आता जसं आपण म्हणालात की केंद्र शासित किंवा मग शासकीय फूड पार्क असणं नक्की गरजेचं आहे, तर मग शासकीय किंवा शासन नियुक्त किंवा प्रमाणित फूड पार्क म्हणजे नेमकं काय आहे? केंद्र शासनाकडे जे अन्न प्रशासन मंत्रालय आहे किंवा अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आहे त्यांनी काही निर्धारित फूड पार्क हे सूचित केलेले असतात. अच्छा. किंवा राज्य शासन पुरस्कृत सुद्धा काही औद्योगिक वसाहती असतात जिथे अन्न प्रक्रिया उद्योग उभारता येऊ शकतात. पण त्यांची सुद्धा सूचित ही जी असते यादी ती केंद्र शासनाकडून आलेली असते आणि वेळोवेळी याच्यामध्ये बदल होत असतो. तर या फूड पार्कमध्ये सुद्धा मध्येच आपल्याला हे जे प्रक्रिया उद्योग आहेत ते राबवता येऊ शकतात. अच्छा. आणि त्या अंतर्गत असणाऱ्या मग संस्था असतील किंवा शेतकरी बांधव असतील यांना हा निधी मिळू शकतो, ते लाभार्थी होऊ शकतात. मग सर, महाराष्ट्रात कोणकोणते फूड पार्क आहेत? महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर 3 मेगा फूड पार्क आहेत, ज्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सातारा मेगा फूड पार्क आहे, वर्धा जिल्ह्यामधील वर्धा मेगा फूड पार्क आहे, औरंगाबादमधील पैठण मेगा फूड पार्क आहेत. याशिवाय 7 फूड पार्क सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये नागपूर जिल्ह्यामधील 3, नाशिक, सांगली, सातारा आणि औरंगाबाद जिल्ह्यामधील प्रत्येकी 1. अच्छा. आणि याशिवाय 8 अन्न प्रक्रिया उद्योग समूह ज्यांना आपण ॲग्रो प्रोसेसिंग क्लस्टर्स म्हणतो असे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये अमरावती, उस्मानाबाद, नाशिक, धुळे, नांदेड, हिंगोली, कोल्हापूर आणि नागपूर याच्यामध्ये प्रत्येकी 1 अन्न प्रक्रिया उद्योग समूह आहेत. या ठिकाणी आपण हे उद्योग सुरू करू शकतो. अच्छा. मग या फूड पार्कमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगात संबंधित म्हणून आपल्याला जर काही उपक्रमांना किंवा त्यातल्या काही डेव्हलपमेंटसाठी, मग रिनोव्हेशन म्हणूयात किंवा त्यासाठी आपल्याला हा निधी दिला जातो, तर तो नेमका कोणकोणत्या उपक्रमासाठी किंवा कोणकोणत्या कार्यासाठी हा निधी दिला जातो? या निधी अंतर्गत संबंधित फूड पार्कमध्ये जर तो प्रकल्पाच्या संबंधित असणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करणे किंवा आधीच एखादा प्रकल्प तिथे असेल तर त्याच्यामध्ये व्याप्ती करणे किंवा त्यांची व्याप्ती वाढवणे असेल, त्याचे नूतनीकरण करणे असेल किंवा त्यातल्या तंत्रज्ञानाचे नूतनीकरण करणे असेल किंवा उत्पादन क्षमता वाढवणे असेल, उत्पादित मालाची गुणवत्ता वाढवणे असेल, उत्पादन खर्च कमी करणे असेल, इत्यादी प्रकारच्या विविध घटकांना या निधी अंतर्गत अर्थसहाय्य मिळू शकतं. जसं तुम्ही म्हणाल पायाभूत सुविधा, पण या निधी अंतर्गत अजून कोणकोणत्या प्रकारच्या एकूण अर्थसहाय्य मिळतं जेणेकरून आपल्याला मग प्रक्रिया उद्योगाला एक चालना देण्यासाठी म्हणून असेल? केंद्र शासनाकडून केंद्र शासनाचं जे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आहे त्यांनी काही प्रक्रिया याच्यामध्ये समावेश केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये फळे, पालेभाज्या आणि इतर फळझाडे याच्यावरती प्रक्रिया केलेले पदार्थ असतील, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ असतील, पोल्ट्रीमधील पदार्थ असतील, मासे संबंधित पदार्थ असतील, तृणधान्य असतील, कडधान्य, तेलबिया इत्यादीवरती प्रक्रिया केलेले पदार्थ असतील, किंवा औषधी किंवा वनस्पती असतील किंवा जंगलातील वनस्पती असतील त्यावरती प्रक्रिया केलेले पदार्थ असतील, मसाल्याचे पदार्थ असतील, शीतपेय असतील ज्याच्यामध्ये अल्कोहोलची मात्रा नाही आहे अशी इतर पेय असतील, किंवा अन्नधान्य जास्त काळ टिकावे म्हणून त्याच्यामध्ये जे अन्नसंरक्षक घटक घातले जातात किंवा चवीचे घटक घातले जातात, रंगपदार्थ घातले जातात, इत्यादी प्रकल्पांना याच्या अंतर्गत निधी मिळू शकतो. शिवाय शास्त्रोक्त पद्धतीने अन्नपदार्थाची साठवणूक करणे, त्यांचं लेबलिंग करणे, ग्रेडिंग करणे, पॅकिंग करणे, शीतगृहांची निर्मिती करणे इत्यादी उपक्रमांना सुद्धा या निधी अंतर्गत अर्थसहाय्य नाबार्डकडून मिळू शकतं. अच्छा. मग जसं आपल्याला एकूणच चालना देण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याला निधी दिला जातोय, जसं आपण म्हणालात की प्रक्रियापासून अगदी पॅकेजिंगपासून पणनपर्यंत याला निधी दिला जातोय, तर मग हा जो काही निधी दिला जातो तो किती टक्क्या प्रमाणात किंवा एकूण प्रकल्पाच्या किमतीच्या किती टक्के निधी दिला जातो? संबंधित प्रकल्प हा जर राज्य शासनाचा असेल किंवा राज्य शासनाच्या कंपनीचा असेल तर एकूण प्रकल्प किमतीच्या जवळजवळ 95% पर्यंत अर्थसहाय्य नाबार्डकडून होतं. अच्छा. पण जे इतर लाभधारक आहेत, खाजगी लाभधारक, त्यांना एकूण प्रकल्प किमतीच्या 75% पर्यंत अर्थसहाय्य मिळतं. या दोन्हींचा जो कर्ज परतफेडीचा कालावधी आहे तो 7 वर्षांचा आहे, ज्याच्यामध्ये 2 वर्षांची सवलत दिली जाते त्या प्रकल्पाच्या उत्पन्नानुसार, म्हणजे 2 अधिक 5 असा 7 वर्षांचा हा कालावधी आहे. या 2 वर्षामध्ये मुद्दल परतफेड करायची गरज नसते, त्याच्यामध्ये फक्त व्याज परतफेड होते. 2 वर्षानंतर राहिलेल्या 5 वर्षांसाठी मुद्दल परतफेड सुरू होते.
नक्कीच म्हणजे त्या वर्षभरात आपल्याला ते नक्कीच त्याची परतफेडीची हे जे काही कालावधी आहे यानुसार आपल्याला ती परतफेड करणं नक्कीच आवश्यक आहे. आमची माती आमची माणसं. अन्न प्रक्रिया उपक्रमामध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकांसाठी म्हणून हे अर्थसहाय्य दिलं जात आहे? या निधी अंतर्गत संबंधित फूड पार्कमध्ये प्लांट असतील, मशिनरी असेल किंवा इतर साधने असतील किंवा तेथील जागेची विकास करणे असेल, प्लॉट विकास करणे असेल किंवा त्याच्यामध्ये अंतर्गत रस्ते बनवणे असेल अच्छा. किंवा सल्लागारविषयी कोणती कामे असतील बरं. आणि किंवा इतर स्थावर मालमत्ता असेल त्यांची उभारणी करणे असेल तर इत्यादी उपक्रमांना या निधी अंतर्गत अर्थसहाय्य मिळू शकतं. अच्छा. मग निधी आला, कर्ज आलं म्हटलं की त्याचा दर नक्कीच महत्त्वाचा असतो. तर हा जो काही निधी दिला जातोय तर त्यासाठी काय कर्जाचा दर असणार आहे? याच्यामध्ये 2 कर्जदर आहेत. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे राज्य शासनाचा जर प्रकल्प असेल तर त्याचा जो कर्जदर आहे तो बँक दर वजा 1.5%. अच्छा. म्हणजे आता जर आपण बघितलं बँक दर हा 5.4% आहे. बरं. तर राज्य शासनला जो असेल त्यांचा प्रकल्प त्यांना तो 3.9% असेल. अच्छा. इतर लाभधारकांना हा जो कर्जदर आहे तो नाबार्डच्या कर्ज वितरणाच्या कर्जदराशी संलग्नित आहे. तो सध्या 6.8% आहे. बरं. आणि जर संबंधित प्रकल्पाची एक जोखीम चाचणी घेतली जाते, त्याचं पतमापन केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याची एक रेटिंग बनवली जाते. त्या रेटिंगनुसार जोखीम प्रीमियम हा या कर्जदरामध्ये टाकला जातो, जो की सध्या 0.1% ते 0.3% आहे. म्हणजे हा 6.1% अधिक 0.1% किंवा 0.3% असा कर्जदर खाजगी उद्योजकांसाठी राहू शकतो. मग सर या प्रकल्पाअंतर्गत जर आपल्याला मूल्यांकन किंवा प्रक्रिया शुल्क देखील काही वेळेला आकारला जातो तर मग त्या संदर्भात काय नियमावली आहे? प्रक्रिया शुल्काबद्दल असं आहे की एकूण प्रकल्प किमतीच्या 0.25% आम्ही प्रक्रिया शुल्क आकारले जाते. अच्छा. किंवा कमीत कमी 2 लाख ते जास्तीत जास्त 30 लाख ते प्रक्रिया उद्योगाच्या किमतीवरती अवलंबून आहे. आणि याच्यामध्ये या 0.25%च्या 25% जे आहे ते आम्ही ॲडव्हान्स म्हणून घेतो. ज्यावेळी इच्छुक उमेदवार त्यांची कर्ज मागणी पत्र सादर करतात त्यावेळी त्यांना ते भरावे लागते, अच्छा. जे की रिफंड होऊ शकत नाही. बरं. उरलेली जी प्रोसेसिंग फी आहे किंवा जे प्रक्रिया शुल्क आहे ते कर्ज संमतीच्या वेळी किंवा कर्ज ज्यावेळी त्यांना मिळतं त्यावेळी त्यांनी ती भरायची असते. अच्छा. मग या निधी अंतर्गत ज्या वेळेला एखादा प्रकल्प मंजूर प्रकल्प आपण असं म्हणूयात तो जर मंजूर प्रकल्प असेल तर मग त्यासाठी जसं आपण म्हणाल की राज्य शासन किंवा एकूणच शासनाचं, मग केंद्र शासन असेल किंवा राज्य शासनाकडून, तर यांच्याकडनं काही आर्थिक सहाय्य दिलं जातं का इतर प्रकल्पधारकांना? हो, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या ज्या विविध योजना या संबंधित क्षेत्राशी ज्या संबंधित योजना असतील त्याच्या अंतर्गत या अशा उपक्रमांना अर्थसहाय्य दिलं जातं, जे की बहुतेक करून सबसिडी किंवा ग्रांट या स्वरूपामध्ये असतं. अच्छा. म्हणजे जर आपण बघितलं तर केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री कृषी संपदा योजना राबवली जाते. बरं. त्याच्या अंतर्गत या उपक्रमांना 35% पर्यंत एकूण प्रकल्प किमतीच्या 35% पर्यंत ग्रांट मिळू शकते. अच्छा. आणि जर संबंधित लाभधारक हे शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब या आपल्या समाज वर्गातील असतील बरं. तर त्यांना एकूण प्रकल्प किमतीच्या 50% पर्यंत ग्रांट मिळू शकते. राहिलेली जी रक्कम आहे ती नाबार्डकडून आलेलं अर्थसहाय्य किंवा कर्ज पुरवठा आणि त्या लाभधारकाची स्वतःची गुंतवणूक अच्छा. अशा प्रमाणामध्ये असेल. आणि मग जसा हा जो काही एकूण लाभ आहे मग हा लाभ मिळवण्यासाठी म्हणून लाभधारकांनी किंवा प्रकल्पधारकांनी नेमकं कुठे अर्ज करायला पाहिजे? जे लाभधारक असतील ज्यांना हा प्रक्रिया उद्योग सुरू करायचा आहे त्यांनी त्यांचा प्रक्रिया संबंधित पात्र प्रक्रिया उपक्रम आणि त्याचा जो रिपोर्ट असतो, विस्तृत रिपोर्ट असतो त्याच्यासोबत आणि कर्ज मागणी पत्र असतं विहित नमुन्यातलं, बरं. ते महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय नाबार्ड पुणे येथे सादर करू शकतात. अच्छा. शिवाय या संबंधी जर अधिक माहिती हवी असेल तर ते आमच्या कार्यालयामध्ये सुद्धा संपर्क साधू शकतात. बरं. आणि जिल्हा स्तरावरती नाबार्डकडून जिल्हा विकास प्रबंधक नेमलेले असतात. अच्छा. तर त्या जिल्हा विकास प्रबंधकांना सुद्धा हे इच्छुक लाभधारक संपर्क करू शकतात. बरं. आणि नाबार्डच्या वेबसाईटवरती सुद्धा याच्या संबंधी अधिक माहिती उपलब्ध आहे. अच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सर्व प्रक्रियेला चालना देण्यासाठी किंवा याचा विकास करण्यासाठी नाबार्डकडून वेळोवेळी वेगवेगळ्या स्तरावरती शेतकऱ्यांसाठी किंवा उद्योजकांसाठी चर्चासत्रे असतील, परिषदा असतील किंवा कार्यशाळा असतील त्या सुद्धा आयोजित केल्या जातात. अच्छा. त्यामध्ये सुद्धा त्यांना या गोष्टींचा लाभ होऊ शकतो. नक्की सर, खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण जसं आपण सुरुवातीलाही म्हणालो की एकूणच आपल्याला देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टिकोनातनं ग्रामीण कृषी अर्थकारण नक्कीच महत्त्वाचं आहे आणि त्यातही आपल्याला शेती आणि शेती व्यवसाय संबंधित, मग त्यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग असतील किंवा शेतीपूरक व्यवसायातले असेल, तर या सगळ्याच दृष्टिकोनातनं आपल्याला अशा पद्धतीचा उपक्रम राबवून शेतकरी बांधवांचा विकास, उन्नती किंवा एक उत्पन्नाच्या दृष्टिकोनातनं हा एक महत्त्वाचा निधी आहे किंवा उपक्रम आहे. मग या सगळ्यांचा विचार करता म्हणून आपल्याला जर एखादा प्रक्रिया उद्योग जर त्याचा सुरुवात करायची असेल तर त्यासाठी म्हणून शेतकरी बांधवांनी किंवा मग कारण काही ठिकाणी
शासनामार्फत देखील हे प्रकल्प राबवता येत असतात. तर मग शासनाची बाजू सोडता आपल्याला जर एकूणच खाजगी किंवा शेतकरी बांधव किंवा शेतकरी लोकांची एक कंपनी असेल, जे काही फार्मर प्रोड्युसर कंपनी आपण म्हणतो, अशा लोकांना जर या निधीचा लाभ घ्यायचा आहे आणि त्या अंतर्गत जसं आपण म्हणाल की फूड पार्कमध्ये अन्न प्रक्रिया उद्योग करणं महत्त्वाचं आहे, तर या संबंधित म्हणून आपण काय सांगाल? मला हे सांगायचं की आपण एक डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवलं आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न आपल्याला दुप्पट करायचं आहे. नक्कीच. मग त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी फक्त उत्पादनावरती कृषी म्हणजे बांधावरती उत्पादन करून थांबणं आता म्हणजे पुरेसं नाही ठरणार आहे. नक्कीच. तर त्याच्या पुढे जाऊन त्याच्यावरती प्रक्रिया जर केली तर त्याच्यामुळे मूल्यवर्धन जो होईल आणि तो जो माल जो मार्केटमध्ये येईल, बाजारामध्ये येईल, त्याच्यावरून त्यांना जो दादाचं उत्पन्न आहे ते मिळू शकेल. नक्कीच. आणि आपल्याकडे जर तो समस्या ही आहे की 82% शेतकरी मग असे म्हटलं त्याप्रमाणे छोटे शेतकरी आहेत, श्रीमंत शेतकरी आहेत. तर प्रत्येकाला हे करणं एकट्याच्या पातळीवरती शक्य नाही आहे. नक्कीच. तर आमचं त्यांना हे आव्हान असतं की तुम्ही एखाद्या गावातील जरी शेतकरी जे सामायिक पद्धतीची शेती करतायत, म्हणजे गहू उत्पादन असेल किंवा तांदळाचं उत्पादन असेल, असे संबंधित शेतकरी एकत्र येऊन कृषी उत्पादक संघटना, शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करू शकतात आणि त्याच्याद्वारे हा उद्योग सुरू करू शकतात आणि त्याचा लाभ या निधी अंतर्गत त्यांना मिळू शकेल. नक्कीच. नक्कीच. जसं आपण एक महत्त्वाचा मुद्दा बोललात की जर आपल्याला आपण जे काही शेतकरी बांधव सध्या जो काही कच्चा माल बाजारात आणला जातो तर त्याला मिळणारा जो काही भाव आहे आणि त्यामुळे त्यांच्या एकूण अर्थकारणाचा विचार करता जर हाच माल मूल्यवर्धित किंवा प्रक्रियातनं जर बाहेर पडला तर त्याला मिळणारं जे काही मूल्य आहे ते नक्कीच खूप जास्ती असणार आहे आणि त्यातनंच आपल्याला शेतकरी बांधवांचा विकास आणि कृषी ग्रामीण अर्थकारणामध्ये देखील एक चांगलं वृद्धीसाठी म्हणून हा आपल्याला प्रकल्प राबवणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि तेवढंच नक्कीच इम्पॉर्टंट आहे त्या बाबतीत. जर मग आपल्याला हा प्रकल्प चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी, हा प्रकल्पाच्या चालनासाठी म्हणून आणि शेतकरी बांधवांना प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून एकूण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी बांधवांना, सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना आपण काय संदेश द्याल? म्हणजे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की एकट्याच्या स्तरावरती हे प्रक्रिया उद्योग करणं हे थोडंसं आवडून बसतं. कारण आपण जर बघितलं तर या संघटित क्षेत्रामध्ये हे असे उद्योग फार कमी आहेत. असंघटित क्षेत्रामध्ये हे उद्योग जास्त आहेत. 48% अन्नप्रक्रिया उद्योग हे असंघटित क्षेत्रात आहेत, ज्याच्यामध्ये 48 लाख रोजगार निर्मिती होते आणि 33% हे एकदम लघु स्तरावरती उद्योग आहेत जे लहान शेतकऱ्यांकडून राबवले जातात, म्हणजे दाल मिल असेल, राईस मिल असेल, अशा प्रकारचे. पण हे जर एकत्र येऊन त्यांनी जर प्रोड्युसर कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक संघटना स्थापन केली तर त्यांचं बळ वाढेल, त्यांना त्याच्यातून स्वतःचं जे आहे योगदान ते करता येईल आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी नाबार्ड आहेच. तर अशा पात्र उपक्रमांना छाननी केल्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करता येतील आणि त्याचा जो लाभ आहे तो सभासद शेतकऱ्यांना जास्त मिळेल आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये जी वाढ होईल त्याच्यामुळे त्यांना फायदा होईल. नक्कीच. म्हणजे शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं आणि उन्नतीच्या दृष्टिकोनातनं हे नक्कीच महत्त्वाचं आहेच आहे. सर, खूप महत्त्वाचा विषय आहे. या महत्त्वाच्या विषयावरती आपण या कार्यक्रमात सहभागी होऊन जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार.